अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती, परंतु अशातच बारामतीची पोटनिवडणूक लागली गेली आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीला 23 एप्रिलला या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज 4 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर आज आपण एरवी बाकीच्या निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार हयात असताना देखील आपण या ठिकाणी बारामतीमध्ये पाहिलेले अनेकदा या ठिकाणी बारामतीच्या या मतमोजणीच्या केंद्राच्या बाहेर सातत्याने हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते, नागरिक आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असायचे। परंतु आपण या ठिकाणी आज पाहिलं, आता खरं तर आम्ही आज या बारामतीच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे, परंतु हा संपूर्ण जो परिसर जर आपण जर पाहिला, अक्षरशः परिसरामध्ये शुकशुकाटाचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेही कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील किंवा पदाधिकारी असतील, कुठेही आपल्याला या ठिकाणी आढळून येताना नसताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, आढळून नसल्याचं या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे। परंतु जे एकंदरीत आपण जर पाहिलं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील वाहनांची संख्या फक्त आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जी वाहनं आहेत, हे कार्यकर्ते काय राष्ट्रवादीचे जे तोडके मोडके जे कार्यकर्ते आहेत, तुरळक प्रमाणात आलेले कार्यकर्ते त्यांचे आणि या ठिकाणी काय पोलीस प्रशासन, काय अधिकारी यांची ही जी वाहनं आहेत ते लागलेले आपल्याला वाहनांची फक्त मोठ्या प्रमाणात संख्या पाहायला मिळत आहेत। परंतु एकंदरीत जर पाहिलं, या गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना 1,65,000 मताधिक्यांचं लीड मिळालं होतं, परंतु आज आपण जर पाहिलं 20वी फेरी सध्या सुरू आहे, सुनेत्रा पवार यांना 1,69,000 मतांचं लीड या ठिकाणी मिळालेलं आहे। परंतु एकंदरीत बारामतीचं मतदान जर पाहिलं 3,85,000 हे मतदान होतं, परंतु यामध्ये जर आपण जर पाहिलं तर 2,23,500 अशा स्वरूपात फक्त मतदान झालेलं होतं। उन्हाचा देखील पारा चढलेला होता। पवार कुटुंबाकडून देखील सातत्याने या ठिकाणी आवाहन केलं जात होतं की मतदानाचा टक्का वाढवला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर महायुतीचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अशा अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी देखील या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताने विजयी करावा असं देखील सातत्याने आवाहन केलं गेलं होतं। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देखील या ठिकाणी मतदारांनी बाहेर पडून मतदानाचा टक्का वाढवा, मतदान करावा अशा पद्धतीने देखील आवाहन केलं होतं। तर दुसरीकडे जर आपण जर पाहिलं, रोहित पवार असतील, योगेंद्र पवार असतील, यांनी देखील घरोघर जाऊन हाऊस टू हाऊस प्रचार देखील केला। मतदारांना मतदानाच्या गाठीभेटी देखील घेतल्या गेल्या, मतदारांना आवाहन देखील करण्यात आलं। मतदारांना या ठिकाणी ही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदान करणं म्हणजे अजित पवारांना श्रद्धांजली असेल, अजित पवारांना आदरांजली अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जय पवार देखील आजच्या ह्या संपूर्ण पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर आपण जर पाहिलं तर संपूर्ण गाव भेटी देखील त्यांनी केलेल्या होत्या। अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते। हा संपूर्ण बारामती तालुक्यातल्या अनेकांच्या या ठिकाणी समस्या देखील त्यांनी जाणून घेतलेल्या, मतदारांना आवाहन देखील केलेलं होतं। परंतु एकंदरीत पाहता संपूर्ण मतदारांनी देखील त्यांच्या आव्हानाला असन, त्यांनी घातलेल्या सादाला असन, या ठिकाणी देखील चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं, 1,69,000 मतं आज जवळजवळ सुनेत्रा पवार यांना मिळालेले आहेत। ह्या सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या होत्या आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली गेली। परंतु अशातच खरं तर ह्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण 23 उमेदवार होते। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार होते, काही उमेदवार बाहेरचे आयात उमेदवार होते। परंतु हे संपूर्ण होत असताना देखील आज जर एकंदरीत जर पाहिलं, 2,23,000 ह्या मतदान झालेल्यापैकी सुनेत्रा पवार यांना साधारणतः 97% मतदान झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। साधारणतः सुनेत्रा पवार यांना 2,17,000 ते 17,500 ते 18,000 या ठिकाणी मतं मिळू शकतात असं देखील या ठिकाणी काही कार्यकर्त्यांकडून काही या ठिकाणी अंदाज देखील वर्तवला जातोय। तर आपण जर पाहिलं या ठिकाणी, तर ही संपूर्ण जी निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी देखील तितकेच कंबर देखील कसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनेत्रा पवार यांनी देखील माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं होतं की बाबा, आजच्या ह्या विजयाच्या जल्लोषात कुठल्याही प्रकारचा उत्सव साजरा करायचा नाही, कुठला गुलाल देखील उधळायचा नाही, अशा प्रकारचं देखील आज सुनेत्रा पवारांनी आवाहन देखील केले आहे। सकाळी जर आपण जर पाहिलं, जय पवार यांनी देखील काही कार्यकर्त्यांना, त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील आदेश देखील दिलेले आहेत। फटाकडे असतील किंवा गुलाल असेल
किंवा वाजंत्री असेल अशा प्रकारचं कुठलंच वाद्य वाजवायचं नाही, गुलाल उधळायचं नाही, अशा प्रकारचं देखील या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. ही संपूर्ण बारामतीची पोटनिवडणूक अक्षरशः भावनिकतेच्या वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे आणि खरंच ह्या संपूर्ण निवडणुकीला देखील बारामतीकरांनी देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता काही वेळातच या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा विजय हा या ठिकाणी होणारच आहे आणि देखील आता विजय होताना त्यांना आता किती मतं मिळतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.